जय श्रीराम. आज रामनवमी आहे, म्हणून आपण थोडंसं रामाचं सिंहावलोकन करू. कारण राम असे व्यक्ती आहे की त्या रामावर खूप काय बोलणार. असे महान चरित्र, महान असे राम आपल्या भारतभूमीवर होऊन गेले द्वापर युगात. आणि बघा, एखादी जर दोन व्यक्ती समोरासमोर भेटले तर आपण त्यांना काय म्हणतो, राम राम हो, म्हणजे माझ्या आतील राम तुमच्या आतील रामाला नमस्कार. तसंच एखादी संस्था जर आपण सुरू केली आणि ती जर चालत नसली तर आपण काय म्हणतो की राम भरोसे, म्हणजे भगवंताच्याच भरोशावर आम्ही ती संस्था ठेवलेली आहे. तसंच भगवंताचा जन्म केव्हा झाला, तर दुपारी 12 वाजता रखरखत्या उन्हामध्ये भगवंताचा जन्म झालेला आहे. ज्यावेळी आदी व्याधी उपाधी यांनी तप्त समाजाला शांती सुख देणारा प्रेम पवित्र प्रसन्नतेचा पुंज असा राम, अशा प्रभू रामचंद्राचं तेव्हा जन्म झालेला आहे दुपारी 12 वाजता. तसंच कौटुंबिक जीवन वाल्मिकींनी रामायण लिहिलं, तर हे रामायण व्हायच्या आधीच लिहिलं, कारण की वाल्मिक हा वाल्याकोळी होता. पण प्रभू रामचंद्राचा राम 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 त्यांनी जप केला आणि त्यांनी ते वाल्मिकी रामायण आधीच लिहून ठेवलेलं होतं. असे प्रभू रामचंद्राचा नामाचा महिमा आहे. तसंच कुटुंब जीवन म्हणजे आपल्याला रामायण समजवते. म्हणजे गुणांचे शिखर म्हणजे प्रभू रामचंद्र, आणि त्यांचे शिक्षक कोण होते, गुरु कोण होते, तर विश्वामित्र. त्या काळात राजा म्हणजे ऋषी जे सांगतील तेच राजा ऐकत असायचा. आणि ऋषींनी सांगितलं की मला तुझे राम आणि लक्ष्मण असे दोघं मुलं मला यज्ञाचं रक्षण करण्यासाठी मला घेऊन जायचं आहे. त्यांना मग त्यांनी शिक्षण पण दिलं आणि यज्ञाचं रक्षण पण केलं. छोटे छोटे राम लक्ष्मण, दशरथाचा जीव होत नव्हता आपल्या छोट्या कवळ्या बालकांना त्यांच्यासोबत द्यायचं. पण वशिष्ठांनी सांगितलं की तुला राजा याच्या संस्कृतीच्या संरक्षणासाठी तुला या दोघा पोरांना त्यांच्यासोबत पाठवणारच आहे. आणि विश्वामित्र एवढे आज कोणीच गुरु नाही आहे. आणि म्हणून मग दशरथाने त्या 2 राम लक्ष्मणाला त्यांच्यासोबत यज्ञाचं रक्षण करण्यासाठी आणि असुरांचा संहार करण्यासाठी आणि शिक्षा देण्यासाठी पाठवलं. बघा, आपण म्हणतो राम हा भगवंत म्हणजे कसा आहे, तर देवाचा अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे. पण राम इतका जीवनमय म्हणजे मनुष्यमय होऊन गेला होता की तो कुठेच आपलं राम देव आहे म्हणून असं त्यांनी प्रकट केलेलं नाही. तर राम हा मनुष्य म्हणूनच जगला आणि मनुष्य म्हणूनच त्यांनी सर्व कर्तव्ये पार पाडलेली आहेत. म्हणजे माणसाने जर ठरवलं तर मनुष्य पण नराचा नारायण होऊ शकतो. हे या रामाच्या चरित्रावरून आपल्याला त्यांचा आदर्श घेऊन आपण समजू शकतो. आता विश्वामित्रांनी कसं शिक्षण दिलं, तर त्यागामध्ये पुढे, म्हणजे 3 राज्याचा त्याग केलेला आहे. त्यागामध्ये पुढे आणि भोगामध्ये मागे, म्हणजे संपत्ती भोगायला नाही तर त्याग, हे आपल्याला त्याच्यावरून समजतं. तसंच सकाळी 5 ते 7 हा सकाळी आपण म्हणतो ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, तर रामप्रहर. म्हणजे या 5 ते 7 या दरम्यान आपण कुठलंही गुणगान किंवा मग कुठली स्तुती किंवा ध्यान धारणा मेडिटेशन आपण हा प्रहर एकदम शुभ मानलेला आहे. तसंच आपण म्हणतो की मित्र असावा रामासारखा, भाऊ असावा रामासारखा आणि पती असावा तर रामासारखा. कारण रामाने तसं जीवन जगलं होतं. रामाचे 2च मित्र होते, सुग्रीव आणि गृह. आणि भाऊ असावा रामासारखा, कारण लक्ष्मणावर पण तेवढंच प्रेम होतं आणि भरतावर पण त्याचं तेवढंच प्रेम होतं. जेव्हा कैकेयीने एवढा अट्टहास केला, वर मागितले, जेव्हा रामाला माहिती पडलं तेव्हा रामाने सांगितलं की माते, याच्यासाठी एवढा अट्टहास का केला, मला सांगितलं असतं तर मी गादीवर बसलो काय आणि भरत गादीवर बसलं तर मला तेवढाच आनंद झाला असता. उगाच स्वतःला त्रास करून घेतला आणि वडिलांना पण त्रास दिला. वर मागायची काहीच गरज नव्हती. तसंच आपण गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत दररोज रामरक्षा म्हणतो आणि घराघरात रामाचे विचार नेतो.
9 दिवस जितेंद्र राहून वाणी आत्मा अधिक रामाला पवित्र करतो. आपलं मन हृदय आपण या नवरात्रामध्ये पवित्र करतो. तसंच आपण बघतो की भगवंतानी अशा महान कुलात जन्म घेतला, कारण तिथे रघु, अज, दिलीप, भगीरथ आणि दशरथ अशा 5-5 पिढ्या संस्कृतीचं काम करण्यासाठी झटल्या होत्या, आणि म्हणून भगवंतानी अशा रघुकुलातच जन्म घेतलेला आहे. तसंच मानवश्रेष्ठ राम, कारण आदर्श जीवन म्हणजे रामायण. आणि दशरथाचा पुत्र राम, तो म्हणतो की मी विष्णू नाही आहे, राम नाही आहे, मी भगवंत नाही, तर मी कोण आहे, तर मी दशरथाचा पुत्र आहे. आणि दशरथाला पण अशी व्यथा होती. आज आपण बघतो समाजामध्ये की वडिलांची तक्रार असते की मुलं आमचे ऐकत नाही, पण या रामायणामध्ये दशरथ सांगतो की काश माझ्या पोरांनी माझं ऐकलं नसतं, तर मला जेलमध्ये टाकून राज्य केलं असतं तरी चाललं असतं. पण राम हा आज्ञाधारक, आज्ञेचं पालन करणारा आहे. दशरथ सांगतो की तू जाऊ नको, तू राजगादीवर बस. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही तुमच्या आज्ञेचं पालन करा आणि मी माझ्या आज्ञेचं पालन करतो. म्हणजे ऋषींनी सुद्धा सांगितलं की काही हरकत नाही, नको जाऊ वनात, पण तरी पण त्यांनी सांगितलं की नाही, पितृआज्ञा म्हणजे मोठ्यांची आज्ञा मानणं म्हणजे किती आपल्याला याच्यामधून आदर्श पाहायला मिळतो, मानवासाठी आदर्श. तसंच आपण बघतो की सुग्रीव आणि वालीनी या म्हणजे सुग्रीवाचं राज्य हिरावून, त्याची पत्नी हिरावून आणि राजगादीवर बसला होता, तेव्हा रामाने वालीचा वध केलेला आहे. आणि जेव्हा म्हणजे यांच्यामध्ये असा करार झाला होता की मी तुला राज्य मिळवून देतो, पण नंतर मग सीतेच्या शोधाला मी मदत करेल. आणि जेव्हा सुग्रीव स्वस्त बसतो, कारण की पावसाळ्याचे दिवस असतात आणि सुग्रीवाला असं वाटते की पावसाळा थांबला तरी पण तो लोकांना पाठवलेलं असतं त्यांनी, त्याच्या माणसांना सीतेचा शोध घ्यायला, पण मग नंतर जाऊ. आणि रामाला असं वाटतं की हा स्वस्त बसला आहे, म्हणून राम चिडतात आणि म्हणतात की सुग्रीवाला जाऊन सांग की वाल्ली गेला आहे, तो रस्ता अजून बंद झालेला नाही आहे. म्हणजे माणसासारखाच क्रोधसुद्धा रामाला आलेला आहे. आणि सीतेचा विवर प्रवेश आपण बघतो की सीतेचा जन्म कसा केला, तर सीता ही अयोनिज ठेवलेली आहे, कारण हे सीतेसारखं रत्न हे भगवंताचं रत्न आहे. आणि ऋषींनी ते अयोनिज ठेवलेलं आहे, कारण तिच्या आईवडिलांचा जन्म झालेला नाही आहे. आणि अशा सीतेला पेटीमध्ये जमिनीमध्ये सापडलेली आहे, आणि ती सीता जनक राजाने तिला लहानाचं मोठं केलेलं आहे, अशी ती सीता. म्हणजे याची पराकाष्ठा म्हणजे रामा इतकी स्वार्थ त्यागाची पराकाष्ठा आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही. राज्याभिषेक, कारण की राज्याभिषेकाच्या वेळेस तर एका मुखाने सगळ्यांनी सांगितलं होतं की आम्हाला रामच 101% आम्हाला रामच हा राजा म्हणून पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी वनगमन होतं, तेव्हाही आपल्याला माहिती आहे की संपूर्ण अयोध्या प्रभू श्री रामचंद्राच्या सोबत वनात जायला निघतात, कारण की सगळ्यांचं प्रेम एवढं रामावर असतं की ते म्हणतात की आम्हाला अयोध्या नको, जिथे राम जाईल तिथे आम्ही अयोध्या उभी करू. आणि आम्हाला म्हणजे मागे हटायलाच का उपयोग तयार नसतात. सगळं अयोध्या रामासोबत वनात जाते. आणि शेवटी प्रभू रामचंद्राला म्हणजे रामाला सगळे झोपलेले असताना सकाळी लवकर उठून तिथून निघून जावं लागतं, आणि त्यांना निरोप देऊन जातात की तुमचं खरंच जर माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही अयोध्येला परत जा. आणि ते सगळे सांगतात की निर्मनुष्य अयोध्येमध्ये करू द्या कैकेयीला राज्य, भरताला राज्य, पण आम्ही जिथे राम असेल तिथेच जाऊ. म्हणजे केवढं अलौकिक प्रेम आपल्याला रामावर, लोकांचं रामावर प्रेम आपल्याला दिसून येतं. प्रेममूर्ती राम, म्हणूनच प्रेममूर्ती राम म्हणलेलं आहे. आणि बघा सीतेचा त्यांनी जेव्हा सीतेला रावणाने नेलं होतं इथं नाशिकमधून, तेव्हा राम माणसापेक्षाही विवळ झालेला आहे, कारण की तो
स्वतःचं देवत्वच विसरून गेला होता आणि तो वृक्षाला विचारत होता की तुम्ही माझी सीता पाहिली का, तुम्ही माझी सीता पाहिली का, सीते सीते कुठे गेली सीता, म्हणजे असा आक्रोश करत होता. असे राम आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रामायणामध्ये सांगितलं आहे की सीता ही तिची पडछाया होती, कारण अग्नीने तिला मूळ सीतेला लपवून ठेवलं होतं आणि पडछाया तिची रावणासोबत गेली होती. तरीसुद्धा जेव्हा युद्ध होतं आणि रावणाचा वध होतो आणि रावणाचा वध झाल्यानंतर जेव्हा सीता समोर येते तेव्हा राम तिला स्वीकारत नाही. ते म्हणतात की तुला जिथे जायचं असेल तिथे तू जाऊ शकते, पण अग्निपरीक्षा दिल्याशिवाय सीतेला हे नाही आहे. तेव्हा ती अग्नीमध्ये प्रवेश करते आणि त्याच्यातून 2 सीता बाहेर येतात आणि एक राम मग ती सीतेला ओळखतो आणि तिची पडछाया मग ती म्हणते की मी आता माझ्याशी लग्न करा. तेव्हा राम म्हणतो की आता या जन्मात तर मी एक वचनी, एक पत्नी, एक पाणी आहे, तर मी पुढच्या जन्मात कलियुगामध्ये मी तुझ्याशी लग्न करेल. आणि तीच म्हणजे पद्मावती, त्रिपती बालाजी म्हणून कलियुगात भगवंतानी तिच्यासोबत लग्न केलेलं आहे, जी दुसरी सीता असते तिच्यासोबत. तर असं प्रभू रामचंद्रांचं जीवन म्हणजे आपल्याला इतकं आदर्श आहे. तसंच आपण म्हणतो की कर्तव्यनिष्ठा, अलौकिक पुत्र म्हणजे राम, लोकोत्तर बंधू म्हणजे राम, अलौकिक मित्र म्हणजे राम, अलौकिक शत्रू म्हणजे राम, शत्रूसुद्धा असा होता रामासारखा, आणि अलौकिक राम असं रामाचं आपल्याला जीवन, आदर्श जीवन, आदर्श कुटुंब आपल्याला पाहायला मिळतं. जय श्रीराम.